50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक म्हातारा खेडूत डॉक्टर एका शहरातल्या औषधांच्या दुकानात गेला. आपली घोडागाडी बाहेर बांधून ठेवली. मागच्या दारानं दुकानात शिरला आणि औषध विक्रेत्याशी चर्चा करू लागला. अगदी हलक्या आवाजात त्यांच्यात सुमारे तासभर चर्चा चालू होती. मग तो डॉक्टर घोडागाडीकडे गेला. जुन्या पद्धतीची एक मोठी किटली आणि औषधी द्रव ढवळण्याचा लाकडी चमचा त्यानं तिथून दुकानाच्या मागच्या दारात नेऊन ठेवला. त्या औषध विक्रेत्यानं ती किटली नीट तपासून घेतली आणि पैशाचं एक पुडकं डॉक्टरच्या हातात ठेवलं. या पुडक्यात त्याची आयुष्यभराची बचत म्हणजे $500 होते. डॉक्टरनं त्याला एक गुप्त फॉर्म्युला असलेली चिठ्ठी दिली. हा फॉर्म्युला अतिशय अमूल्य होता, अगदी एखाद्या राजाच्या संपत्तीपेक्षाही. त्या चिठ्ठीवर असं काहीतरी लिहिलं होतं की जे त्या किटलीतील द्रव उकळण्यासाठी महत्त्वाचं होतं. जणू काही तो एक जादुई मंत्र होता. या मंत्राद्वारे वाहणाऱ्या संपत्तीबाबत मात्र तो डॉक्टर आणि कारकून दोघंही अनभिज्ञ होते. जुनाट वस्तू $500 विकल्यामुळे डॉक्टर खुश होता. ती जुनाट किटली आणि फॉर्म्युला लिहिलेला कागद मिळवण्यासाठी कारकुनानं आपल्या आयुष्यभराची कमाई वेचली होती. जणू जुगारच खेळला होता. त्याला बिलकुल कल्पना नव्हती की आयुष्यभराची बचत देऊन केलेली ही गुंतवणूक त्याच्यापुढे असा काही खजिना उघडून ठेवणार होती की ज्यापुढे अल्लाउद्दीनचा दिवाही फिका पडेल. या कारकुनानं त्या किटलीबरोबर एक कल्पना विकत घेतली होती. चिठ्ठीवरच्या सूचनेनुसार काम करताना त्या कारकुनानं त्यात आपल्या हुशारीनं असं काहीतरी मिसळलं आणि मग सुरू झालं ते गर्दी खेचून घेणारं त्या किटलीचं विलक्षण मनमोहक दर्शन. कारकुनानं यामध्ये गुप्त फॉर्म्युला बरोबर असं काही विलक्षण मिसळलं आणि मग सर्वत्र पसरली ती जादुई गर्दी. ही आहे एक विलक्षण कल्पना ज्याद्वारे संपत्तीचा एक अविरत ओघ सुरू झालाय आणि तो अजूनही वाढतोच आहे. जगभरातले लक्षावधी स्त्री पुरुष त्याचं वाटप करतायत. आज ती किटली जगातलं साखरेचं सर्वात मोठं गिराईक आहे. याद्वारे असंख्य लोकांना ऊस तयार करण्यापासून साखर तयार करण्यापर्यंत रोजगार मिळालाय. लक्षावधी कारकून, स्टेनोग्राफर, जाहिरात करणारे या लोकांना हक्काची रोजीरोटी मिळाली आहे. जाहिरात करण्यासाठी अनेक चित्रकार, कलाकारांना संधी, यश आणि संपत्ती मिळाली. या किटलीतून निर्माण झालंय दक्षिणेतील सर्वात नामवंत कॉलेज, जेथे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी हजारो तरुण शिक्षण घेत आहेत. किटली बोलू लागली तर अनेक प्रेमप्रकरणं साकार होतात, ज्यासाठी भाषा, प्रदेश किंवा कुठलीही सीमा नसेल. जगाच्या पाठीवर कुठेही राहत असा, तुमचा व्यवसाय कोणताही असो किंवा तुम्ही कुणीही असा, जेव्हा तुम्हाला कोका कोला हे शब्द आढळतील तेव्हा ती विलक्षण गोष्ट नक्की आठवेल. कारण ते फक्त शब्द नाहीत, तर एका अफलातून कल्पनेतून निर्माण झालेलं अमाप संपत्ती असलेलं, सर्व दूर पसरलेलं ते साम्राज्य आहे. आठवा याचा विलक्षण प्रभाव, त्याची तरतरी. त्या कारकुनाला, एसा कॅन्डलरलाही विसरू नका, ज्यानं त्या गुप्त फॉर्म्युलात मिसळलेली गोष्ट होती कल्पना. क्षणभर थांबून विचार करा. कोका कोला, ज्यानं आज संपूर्ण जगभरात प्रत्येक खेड्यात, चौकात, रस्त्यावर आपलं बस्तान बसवलंय. कुठलीही नाविन्यपूर्ण कल्पना जिच्यामध्ये कोका कोलाप्रमाणे अख्ख्या जगाची ताण भागवण्याची क्षमता आहे, खात्रीनं लाभदायक असेल. थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल हे एक असं पुस्तक आहे ज्यानं अनेक श्रीमंत घडवले. या पुस्तकाच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये श्रीमंत होण्यासाठीची 500हून अधिक लोकांची मनी मेकिंग सिक्रेट्स दडलेली आहे. लेखक नेपोलियन हिल यांना प्रसिद्ध उद्योजक अँड्र्यू कार्नेगी यांच्याकडून ही सिक्रेट्स मिळाली आणि त्यांनी ती जगासमोर आणली या अप्रतिम पुस्तकामधून. चला तर मग पाहू सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये माइलस्टोन ठरलेले थिंक अँड ग्रो रिच. आजच्या
पैसे कमवण्यात बिझी असलेल्या धावपळीच्या या जगात लोकांकडे पैसा कसा बनवावा याकडेही लक्ष देण्यासाठी टाईम नसल्याचा दावा लेखक करतो. या पुस्तकातील मॅजिक फॉर्म्युला प्रत्येक शाळा आणि कॉलेजामध्ये शिकवावा अशी लेखकाची इच्छा आहे. हा फॉर्म्युला त्या प्रत्येकासाठी काम करेल जो त्याच्यासाठी तयार आहे. यामध्ये लेखकाने अनेक उदाहरणे दिलेली आहेत. जसे चार्ल्स श्वाब या तरुणाने ही तत्त्व अप्लाय करून $600 मिलियन कमवले. सिन्सिनाटीमधील एक टेलर आर्थर नॅश याने आपल्या कंगाल झालेल्या व्यवसायात हा फॉर्म्युला अप्लाय करून गगनभरारी घेतली. लेखक पुढे इतिहासातील अनेक प्रसिद्ध लोकांची उदाहरणे देतो ज्यांनी ही सिक्रेट्स वापरून स्वतःचे आयुष्य बदलवलेले आहे. विचार खूप शक्तिशाली आणि सामर्थ्यवान असतात. जेव्हा या विचारांमागे एक विशिष्ट हेतू असतो, पूर्णत्वाला नेण्याची चिकाटी असते, त्यावेळी त्या विचारांमुळे तसेच तीव्र इच्छाशक्तीमुळे आजूबाजूच्या गोष्टींमध्ये योग्य ते बदल आपण घडवून आणतो. श्रीमंत होण्याची महत्त्वाकांक्षा जेव्हा बाळगतो तेव्हा हे विचार सामर्थ्यशाली वस्तू म्हणून सत्यात उतरतात. माणूस खरोखर विचार करतो आणि विचारांच्या साहाय्याने श्रीमंत होऊ शकतो. याची प्रचिती एडविन सी बार्नसला आली. ठाम आणि निश्चित इच्छाशक्ती हा बार्नसच्या इच्छाशक्तीचा एक महत्त्वाचा पैलू होता. त्याला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन बरोबर काम करायचं होतं. हा विचार जेव्हा त्याच्या मनात चमकून गेला तेव्हा कुठलीही कृती करण्याच्या तो मनस्थितीत नव्हता आणि त्याच्या मार्गात अनेक अडथळे होते. त्याची व एडिसनची ओळख बिलकुल नव्हती. एडिसनला भेट देण्यासाठी ऑरेंज, न्यू जर्सीला जाण्याचे तिकिटाचे पैसेही त्याच्याकडे नव्हते. त्याच्याकडे होती ती त्याची असामान्य इच्छा. जेव्हा माणूस आपल्या इच्छापूर्तीसाठी सर्वस्वपणाला लावतो तेव्हा त्याची ती इच्छा नक्कीच पूर्ण होते आणि त्याला यश हे मिळतंच. जवळ काहीही नसलेला बार्नस त्याच्या उद्दिष्टासाठी तयार होता. उद्देशपूर्तीसाठी प्रयत्न करण्याची चिकाटी आणि ठाम निश्चय त्याच्याकडे होता. ही चिकाटी आणि दृढ निश्चय त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करत होती आणि त्याला यशोशिखराकडे घेऊन जात होती. संधी बऱ्याचदा अचानक आणि चाहूल न देता येते. असंच काहीसं बार्नसच्या बाबतीत झालं. एडिसनने त्यावेळी बनवलेल्या एडिसन डिटेक्टिंग मशीन या मशीनच्या विक्रीमध्ये विक्रेते फारसे उत्सुक नव्हते. अनेकांनी नाकारलेल्या या प्रस्तावात बार्नसला संधी दिसून आली. हे एडिसन डिटेक्टिंग मशीन आपण निश्चित विकू शकू असा त्याला आत्मविश्वास होता. त्यानं ती संधी साधण्याचं ठरवलं आणि एडिसनला सांगितलं देखील. त्यानं ती यंत्रविक्री अशा यशस्वीरित्या केली की एडिसननं त्या यंत्राच्या वितरण आणि विक्रीचा करारच बार्नसशी केला. या करारामुळे तो अतिशय श्रीमंत झाला. अशा प्रकारे त्यानं विचार करून श्रीमंत होता येतं हे सिद्ध केलं. एका निश्चित तत्वाच्या साहाय्यानं कार्यरत राहिलं तर तुमच्या मनातील सुप्त विचार प्रत्यक्ष फळाच्या रूपात कार्यान्वित होतात. हे फार महत्त्वाचं संचित बार्नसला सापडलेलं होतं. बार्नसनं एडिसनशी भागीदारी करण्याचा खरोखर विचार केला. त्यासाठी स्वतःच्या क्षमता, चिकाटी, विचार मूर्त स्वरूपात येईपर्यंत परिश्रम करण्याची तयारी ठेवली. आलेल्या अपयशातून, प्रयत्नातून माघार घेणं त्याला मान्य नव्हतं आणि त्यामुळं त्याला यश मिळणं हे नक्की होतं. जेव्हा तुम्ही विचार करण्यास प्रारंभ करता त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की एक निश्चित उद्देश आणि विशिष्ट मानसिकता असली की थोड्याशा कष्टानं आणि विनासायासही तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तुमच्या आर्थिक स्थितीत विलक्षण वेगानं सुधारणा होण्यास मदत होईल. ज्याला तुम्ही स्पर्श कराल त्या प्रत्येक गोष्टीचं सोन्यामध्ये रूपांतर होईल. या पुस्तकाचा मूळ उद्देश अपयशातून यशाकडे नेण्याची मनस्थितीचा मार्ग तयार करण्यात सहाय्यक व्हावा हा आहे. गडगंज संपत्ती जमवण्यापूर्वी त्या श्रीमंतीसाठी आवश्यक त्या तीव्र इच्छेनं आपण आपल्या मनाला चुंबकित करणं, भारित करणं आवश्यक आहे. संपत्ती मिळवण्याच्या प्रबल इच्छेनं भारले जाऊन आपण जोपर्यंत त्यासाठी आवश्यक अशी योजना तयार करत नाही तोपर्यंत आपण श्रीमंतीसाठी सजग राहायला हवं. या मूल तत्वांपैकी पहिलं तत्व म्हणजे
तुमचं मन खुलं ठेवा. जीवनाची सुरुवात करताना प्रेरणादायक ठरणाऱ्या कुणाचा तरी आदर्श घ्यावा, कशी वाटचाल करावी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आज असे हजारो लोक आहेत ज्यांना आपल्या कल्पना संपत्तीमध्ये परावर्तित करायच्या आहेत. पाठीशी कोणतंही आर्थिक बळ नसताना शून्यातून प्रारंभ करायचा आहे. माणसाचं मन जी काही कल्पना करतं आणि त्यावर विश्वास ठेवतं तो साध्य करू शकतो. श्रीमंतीच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे इच्छा. बार्नसची इच्छा ही केवळ एक आशा नव्हती, तर ज्यापुढे इतर सर्व गोष्टी दुय्यम वाटाव्यात इतकी ती प्रबळ होती, तीव्र होती. आपल्या ध्येयपूर्तीत तो यशस्वी झाला कारण त्याचा उद्देश निश्चित होता. त्यानं आपली सगळी ताकद, ऊर्जा, इच्छाशक्ती त्यासाठी पणाला लावलेली होती. त्याचा उद्देश सफल झाला कारण एडिसनचा भागीदार होण्याची त्याची प्रबळ इच्छा ही सर्वोच्च स्थानावर होती आणि त्यानं परतीचे सर्व मार्ग बंद केले होते. आपली इच्छा सर्वोच्च महत्त्वाकांक्षेचं रूप घेईपर्यंत तिला ताकद दिली होती. जीवनाचं एकमेव उद्दिष्ट बनवलं होतं आणि शेवटी ते त्याने प्रत्यक्षातही उतरवलं होतं. जिंकू किंवा मरू या ध्येयासाठी त्याचे प्रयत्न होते. यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला आपले परतीचे दोर कापून टाकावे लागतात. त्याशिवाय आपली मानसिक शक्ती प्रखर होत नाही, तीव्र होत नाही, जी यशासाठी अत्यावश्यक असते. प्रत्येक मनुष्य जेव्हा पैशाचा मुख्य हेतू समजण्याइतका सज्ञान होतो तेव्हा त्याला पैसा कमवण्याची इच्छा होते. मात्र फक्त इच्छेनं संपत्ती मिळत नाही, तर त्या इच्छेचं जेव्हा महत्त्वाकांक्षेत परिवर्तन होतं, संपत्ती प्राप्त करण्याची निश्चित योजना ठरते. अपयशाची तमा न बाळगता जेव्हा त्या योजनेचा ठाम पाठपुरावा केला जातो तेव्हाच संपत्ती मिळते. आपल्या इच्छेचं आर्थिक संपत्तीत रूपांतर करण्याचे लेखक 6 टप्पे सांगतो. आपल्याला नेमकी किती रक्कम हवी आहे ते आपल्या मनाशी निश्चित करा. फक्त मला खूप पैसा हवा आहे असं म्हणणं पुरेसं नाही. रकमेचा आकडा निश्चित करा. त्यामागं एक मनोवैज्ञानिक कारण आहे. तुम्हाला हव्या असलेल्या रकमेच्या मोबदल्यात तुम्ही परत काय देणार आहात, त्यासाठी काय करणार आहात हे देखील निश्चित करा. तुम्हाला हवा असलेला पैसा कधीपर्यंत हवा आहे हा कालावधी निश्चित करा. आपली इच्छा कार्यान्वित करण्यासाठी निश्चित योजना तयार करा आणि तुमची पूर्वतयारी नसली तरीही कामाला लागा. तुम्हाला हव्या असलेल्या रकमेचा आकडा लिहून काढा. ती कमवण्यासाठी निर्धारित केलेली कालमर्यादा, ती रक्कम मिळवण्यासाठी काय करणार आणि तुम्ही ही योजना कशी कार्यान्वित करणार हे सगळं लिहून काढा. आता दिवसातून किमान 2 वेळा ही लिखित इच्छा मोठ्यानं वाचा. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर. हे वाचत असताना ही इच्छित रक्कम तुमच्या ताब्यात आहे या दृढ भावनेनं, ठाम विश्वासानं ती लिखित इच्छा वाचा. या 6 टप्प्यांमध्ये दिलेल्या स्वयंसूचना पाळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कदाचित तक्रार कराल की प्रत्यक्ष रक्कम मिळण्यापूर्वी ही रक्कम ताब्यात आहे अशी कल्पना करणं अशक्य आहे. मात्र याच वेळी तुमची तीव्र, ज्वलंत अशी महत्त्वाकांक्षा तुमच्या मदतीला धावून येते. पैसा मिळवण्याच्या तीव्र इच्छेने तुम्ही झपाटलेले असाल तर ती संपत्ती तुम्हाला मिळेलच. अँड्र्यू कार्नेगी यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात पोलद कारखान्यातील एक मजूर म्हणून केली आणि या परिस्थितीतही त्यांनी या तत्वांचा वापर करून 100 लाख रुपयांपर्यंतची संपत्ती कमवली. याच सूचना थॉमस एडिसन यांनीही मनपूर्वक आत्मसात केल्या. या सूचना फक्त संपत्ती मिळवण्यासाठीच नव्हेत तर जीवनातील कोणतंही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत. ज्या लोकांनी अशी अफाट संपत्ती कमवली, ज्यांनी त्यासाठी स्वप्न बघितली, संपत्तीची इच्छा उराशी बाळगली, ती मिळवण्याची अपेक्षा कायम ठेवली आणि त्यानुसार कार्ययोजना तयार केली व ती कार्यान्वित केली, त्या लोकांना जगातील अतिश्रीमंत लोक म्हणून आपण ओळखतो. श्रद्धा, मनाचा मुख्य रसायनशास्त्रज्ञ. श्रद्धा आणि विचारांच्या मंथनातून जी कंपनं निर्माण होतात त्यामुळं आपल्या सुप्त मनात काही आध्यात्मिक तरंग निर्माण होतात. हे तरंग असीमित प्रज्ञेत रूपांतरित होतात
प्रार्थनेच्या वेळीही बऱ्याच अंशी असंच काहीसं होतं. श्रद्धा ही अशी एक मानसिक अवस्था आहे ज्याद्वारे आपण आपल्या अवचेतन मनाला वेळोवेळी सूचना देऊन स्वयंप्रेरित सूचनांचा वापर करतो आणि इच्छित मानसिक स्थिती प्राप्त करतो. स्वयंसूचनांनुसार आपण आपलं सुप्त मन त्या दिशेनं कार्यान्वित करू शकतो. त्या विश्वासाचं परिवर्तन मग श्रद्धेत होतं आणि मग आपल्या इच्छेनुरूप तिला मूर्त स्वरूप प्राप्त होण्याची निश्चित योजना तयार होते. सुप्त मनाला वारंवार निश्चित आणि नेमक्या सूचना देणं ही एकच स्वयंप्रेरणेनं श्रद्धा विकसित करण्याची पद्धत आहे. माणसात कधीकधी गुन्हेगारी प्रवृत्ती का बळावते या उदाहरणावरून समजेल. गुन्हा आणि गुन्हेगारी याविषयी जेव्हा एखाद्या माणसाचा अगदी पहिल्यांदा संबंध येतो तेव्हा तो त्याचा तिरस्कार करतो. थोडा आणखी काळ संबंधित राहिला तर त्याला त्याची सवय होते. हळूहळू त्या परिस्थितीचं ताण तो सहन करू लागतो आणि मग सरावल्यामुळे ती परिस्थिती तो पूर्णपणे स्वीकारतो. त्याचप्रमाणे कुठल्याही विचारांचा मारा जर आपण आपल्या अर्धचेतन मनावर वारंवार करत राहिलो तर सुप्त मन त्याचा स्वीकार करतं, त्याप्रमाणे कार्य करतं. याचाच अर्थ तुमच्या भावना, तुमचे विचार जेव्हा तुमच्या श्रद्धेशी एकरूप होतात तेव्हा तुम्हाला अपेक्षित असलेल्या त्याच कार्यामध्ये त्याचं रूपांतर व्हायला सुरुवात होतं. काही लोक स्वतःला कायम गरीब, दरिद्री, अपयशाचे बळी समजतात कारण कुठलंही नियंत्रण नसणाऱ्या या नकारात्मक विचारांवर त्यांचा जास्त विश्वास असतो. हेच लोक आपल्या दुर्दैवाला जन्म देतात कारण सुप्तावस्थेतला नकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये रुजला जातो. एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण आपल्याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टींबद्दल आपल्या मनामध्ये विचार रुजवतो तेव्हा प्रत्यक्षात येतीलच यावरही विश्वास असणे आवश्यक आहे. कारण विश्वास किंवा श्रद्धा हेच आपल्या मनाला दिशादर्शक ठरतात. म्हणून आपल्या मनाला आवाहन करतेवेळी जणू इच्छित वस्तू आपल्या हातात या क्षणी आहे अशी आपली भावना असावी. त्यामुळे ही फसवेगिरी खरी वाटेल. म्हणजे जे अशक्य वाटते ते जणू प्रत्यक्षात आपल्यासमोर उभं आहे इतक्या ठाम विश्वासाच्या ताकदीनं तुम्ही तुमच्या मनाला स्वयंसूचना द्यायला हवी. सुप्त मनाला देण्यात येणारी आज्ञा श्रद्धेसह कशी द्यायची, ती क्षमता कशी मिळवायची याचं प्रात्यक्षिकाद्वारे उदाहरणासहित स्पष्टीकरण या पुस्तकात दिलेलं आहे. आणि ही क्षमता मिळवण्यासाठी, वाढवण्यासाठी सराव अत्यंत गरजेचा आहे. मनाच्या शक्तीला सकारात्मक भावनांचं उत्तेजन देण्यासाठी शक्य तितक्या लवकर मनातील नकारात्मक भावना काढून टाकल्या पाहिजेत. सकारात्मक भावनांनी भारलेलं मन जणू श्रद्धेच्या रुजवण्यासाठी उत्तम मशागत केलेली भूमी असते. अशा श्रद्धेच्या भूमीतच इच्छांचं पीक रुजतं, बहरतं. म्हणजे आपल्या सुप्त मनाला इच्छेनुरूप सूचना देतं आणि सुप्त मन त्या इच्छा स्वीकारून त्यावर योग्य ती कारवाई देखील करतं. श्रीमंतीची सुरुवात होण्याचा प्रारंभ बिंदू म्हणजे श्रद्धा. प्रत्येक चमत्कारामागचं रहस्य म्हणजे श्रद्धा, जी विज्ञानाद्वारे उलगडली जात नाही. अपयशावरील यशाचा उतारा म्हणजे श्रद्धा. म्हणून स्वतःवर श्रद्धा ठेवा, त्या शक्तीवर श्रद्धा ठेवा. मनातले नकारात्मक विचार बाजूला ठेवा आणि मनाला, आयुष्याला योग्य वळण लावण्याचं, शिस्त लावण्याचं प्रशिक्षण द्या. नकारात्मकतेवर मात करण्याचं सर्वात मोठा अडथळा म्हणजे आत्मविश्वासाची उणीव. ती भरून काढण्यासाठी लेखक आत्मविश्वासाचं सूत्र सांगतो. पुढील स्वयंसूचना नेहमी स्वतःला द्या. माझ्या जीवनाच्या निश्चित उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे मला ठाऊक आहे. ही क्षमता प्राप्त करण्यासाठी जी चिकाटी गरजेची आहे त्यासाठी मी स्वतःला नेहमी प्रोत्साहित करेन. मला माहीत आहे माझ्या मनात ज्या विचारांचं प्राबल्य असतं ते विचार बाह्यकारी भौतिक स्वरूप प्राप्त करतात. म्हणून मी स्वतःला ज्या व्यक्तिमत्वात बघू इच्छितो त्या प्रकारच्या विचारांवर किमान अर्धा तास लक्ष केंद्रित करेल आणि त्यामुळे मला हव्या असलेल्या व इच्छित असलेल्या व्यक्तित्वाचं स्पष्ट मानसिक रूप माझ्या मनामध्ये साकारेल.
माझ्या मनातील ठाम इच्छेला मी स्वयंसूचनांद्वारे प्रेरित करत आहे, जेणेकरून माझे इप्सित नक्की साध्य होईल. आणि त्यासाठी ज्या आत्मविश्वासाची गरज आहे तो आत्मविश्वास मी प्राप्त करत आहे. मी अतिशय स्पष्ट शब्दात माझ्या जीवनातील मुख्य उद्देश लिहून काढला आहे आणि त्या उद्देश प्राप्तीसाठी आवश्यक त्या आत्मविश्वास विकसित होण्यासाठी मी अथक प्रयत्नशील राहील. सत्य आणि न्यायाच्या मार्गाने मिळवलेली स्थिती आणि संपत्ती ही चिरकाल टिकते. म्हणूनच सर्वांना लाभदायक नसेल वा दुःखदायक असेल असा कोणताही व्यवहार मी करणार नाही. यशप्राप्तीसाठी योग्य ते उचित मार्ग मी अवलंबेल आणि लोकांचं सहकार्य मिळवेल. दुसऱ्यांच्या सेवेसाठी मी स्वतःला वाहून घेईल. या जगात प्रेमाची भावना वाढवेल. द्वेष, हेवा, मत्सर, तुसडेपणा हे दुर्गुण नष्ट करील. या कार्ययोजनेचा दिवसातून किमान एकदा तरी मोठ्यानं उच्चार करा, जेणेकरून ती हळूहळू आपल्या मनामध्ये खोलवर रुजेल आणि त्याचा आपल्या कृतींवर, विचारांवर प्रभाव पडेल. मनात साकार झालेली योजना प्रत्यक्षात आणण्याचा सृष्टीचा एक नियम आहे. मात्र तो कसा काम करतो याचं स्पष्टीकरण आजपर्यंत कोणालाही सांगता आलेलं नाही. मात्र हा नियम व त्यातील शक्ती जर सकारात्मक दृष्टीनं वापरली तर यश, कीर्ती यांचे धनी आपण नक्की होऊ शकतो. मात्र नकारात्मक वापर हानी करतो, विनाशास कारणीभूत ठरतो हे नक्की. जसे विजेचा सकारात्मक वापर कारखान्यातील अजस्र अशी यंत्रसामग्री चालवण्यासाठी वापरला जातो, तसेच मानवाचं आयुष्य सुखी करणाऱ्या अनेक साधनांची निर्मिती होते. मात्र चुकीचा वापर विजेच्या प्रवाहाचा स्पर्श होऊन अनेक जीवांचा बळी गेल्याच्याही घटना आहेत. याच प्रकारे या स्वयंसूचनांच्या तत्वाचंही आहे. याच्या उपयोजनावर तुम्ही आयुष्यात शांतता, समृद्धी, संपत्ती मिळवणार की दुःख, अपयश व मृत्यूच्या दरीकडे वाटचाल करणार हे आपण ठरवायचंय. श्रद्धेचं अगदी बोलकं उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. संपूर्ण जगाला श्रद्धेचं अस्तित्व त्यांनी प्रखरपणे दाखवून दिलं. तत्कालीन कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीपेक्षा काहीतरी विलक्षण असं रसायन म्हणजे महात्मा गांधी होय. लक्षावधी लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. रूढार्थानं त्यांच्याकडे माणसाला आकर्षित करणाऱ्या पैसा, सुखासीनता यापैकी काहीही नव्हतं. इतकंच काय, स्वतःचं घर किंवा अंगभर कपडेही नव्हते. मात्र त्यांच्याकडे काहीतरी ताकद नक्कीच होती. काय होती ही ताकद आणि कशी मिळवली ती? त्यांनी श्रद्धेची तत्व नीट समजावून घेतली आणि तीच लोकांच्या मनावर बिंबवली. देशभरातील 20 कोटी लोकांना एकत्र आणलं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित केलं. त्यांची एकजूट घडवणं हे काय श्रद्धेशिवाय शक्य होतं? तुमची श्रद्धा जितकी दृढ तितकी त्याची सीमा विस्तारत जाते. श्रीमंतीचा प्रारंभ विचारानंच होतो. सुप्त मनाला प्रभावित करण्याचं पुढचं माध्यम म्हणजे स्वयंसूचना. आपल्या मनाला आपण दिलेल्या सूचना. मनाला प्रोत्साहित करण्यासाठी आपण ज्या ज्या सूचना देतो त्या सूचना पंचेंद्रियाद्वारे सुप्त मनापर्यंत पोहोचतात. आपल्या मनाचा एक भाग जिथं विचारांची निर्मिती होते आणि दुसरा भाग ज्यात तो विचार कृतीत आणला जाण्याचं केंद्र असतं, त्या दोन्ही भागांमध्ये देवाणघेवाण होते. आपल्या मनावर प्रभाव टाकणारे विचार, मग ते सकारात्मक असोत वा नकारात्मक, जे आपल्या मनामध्ये असतात त्यांच्यावर या स्वयंसूचनांचा प्रभाव पडतो आणि मग त्या विचारांचा प्रत्यक्ष प्रभाव आपल्या कृतीवर होतो. आपल्या सुप्त मनापर्यंत कोणत्या गोष्टीचा विचार जाऊ द्यायचा आणि कोणता नाही हे ठरवणं माणसाच्या हाती असतं. पण तो योग्य अयोग्याचा विचार न करता नको त्या विचारांना मनापर्यंत पोचवू देतो आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. उदाहरणार्थ दुःख, गरिबी इत्यादी. स्वयंसूचना हे असं माध्यम आहे ज्याद्वारे आपण आपल्या सुप्त मनाला विधायक विचार पोचवू शकतो. म्हणूनच तुमच्या लिखित विधानांचं, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या संपत्तीची इच्छा नमूद केली आहे, तिचं दिवसातून 2 वेळा मोठ्यानं वाचन करा. मनोमन असाही अनुभव घ्या की जणू ती संपत्ती
तुमच्या हातात आहे. यातून तुम्ही तुमची इच्छा पूर्ण शक्ती श्रद्धेनिशी तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचवता. क्रिया पुन्हा पुन्हा केल्यामुळं तुमच्या मनाला स्वतःहूनच तुमच्या विचारांचं सवयीत रूपांतर तितक्याच परिणामाच्या आर्थिक सममूल्यात करण्याची सवय लागते आणि जी पुढे संपत्ती निर्माण करण्याच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही या सूचना वाचता तेव्हा त्या केवळ निर्जीव शब्द वाचावेत अशा यांत्रिकपणाने वाचू नका. अगदी मनापासून आपल्या भावना त्या शब्दामध्ये मिसळून वाचा. आपल्या भावना व ते शब्द जणू एकच आहेत अशा रीतीने वाचा. भावनांनी ओथंबलेले शब्द सुप्त मनापर्यंत खोलवर पोचतात आणि सुप्त मनाला विचारांची ओळख पटते. त्यावेळी ते कृती करायला उद्युक्त होतं. निर्जीव, भावनारहित, कोरड्या शब्दांचा सुप्त मनावर कोणताही परिणाम होत नाही. आपल्याला जर अपेक्षित परिणाम हवे असतील तर विचार भावनांना ओथंबलेले असावेत आणि त्यासाठी वारंवार सश्रद्ध सराव करणे अतिशय गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. म्हणूनच ध्येयापर्यंत नेण्याची किंमत म्हणजे चिकाटी, तत्वांची अंमलबजावणी करण्याचं सातत्य हे आहे आणि ही किंमत तुम्हाला द्यावीच लागेल. इतके परिश्रम तर तुम्हाला नक्कीच करावे लागतील. करणार ना मग? सुप्त मनाला उत्तेजित करण्यासाठी लेखकानं काही सोप्या पायऱ्या दिलेल्या आहेत. जिथं तुम्हाला कोणीही व्यत्यय आणणार नाही अशा एखाद्या शांत ठिकाणी बसा. डोळे मिटून घ्या. पूर्ण श्रद्धेनं हे वाक्य आपल्या स्वतःशी मोठ्यानं म्हणा, ज्यामध्ये तुम्हाला अपेक्षित संपत्ती ती मिळवण्याची कालमर्यादा यांची स्पष्ट सूचना असेल. सूचना म्हणताना आपण ज्या मार्गानं ही संपत्ती मिळवणार आहोत त्याचंही मोठ्यानं उच्चारण करा. सुप्त मनाला सूचना देतेवेळी ही संपत्ती तुमच्या ताब्यात आहे, तुमच्या हातात आहे अशी कल्पना करा. हे चित्र तुमच्या मनचक्षूंवर उमटू द्यात. उदाहरणार्थ, आजपासून 5 वर्षांनी माझ्याकडे 1 कोटी रुपये असतील. त्यासाठी मी वस्तू विक्रीचा मार्ग निवडलेला आहे. 1 जानेवारी 2025 रोजी माझ्याकडे 1 कोटी रुपये असतील. यामधल्या 5 वर्षाच्या काळात संपत्ती माझ्याकडे येत राहील. वस्तू विक्रीची सेवा मी ग्राहकाला तत्परतेनं पुरवेल. माझ्या वस्तू गुणवत्तेला 100% न्याय देतील आणि यासाठी मी बांधील असेल. विक्री पश्चात सेवेचीही मी तत्परतेनं पूर्तता करेल. मला पूर्ण खात्री आहे की या अपेक्षित कालावधीत मला ही संपत्ती मिळणारच आहे. पूर्ण श्रद्धेनं मी हे पाहतो आहे की ही संपत्ती माझ्या समोर हजर आहे. मी हात लावून तिचा स्पर्श अनुभवू शकतो. मला हवी असेल त्यावेळी ही संपत्ती माझ्या वस्तू विक्रीच्या बदल्यात माझ्याकडे येण्याची मी वाट पाहत आहे. हेच उच्चारण जोपर्यंत तुमच्या कल्पनेत तुम्ही अपेक्षिलेली संपत्ती मिळण्याचं पाहत नाहीत तोपर्यंत रोज रात्री आणि सकाळी करा. हे विधान आपल्या हस्ताक्षरात लिहून अशा ठिकाणी ठेवा की जेथे ते आपल्याला सतत दिसत राहील. ते तोंडपाठ करा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर म्हणत राहा, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सुप्त मनाला प्रोत्साहित करून कार्यतत्पर कराल. या सूचना व आज्ञा पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं करा आणि मग पहा, एक ना एक दिवस तुमच्या मनात असलेली संपत्ती तुमच्या हातात असेल. मित्रांनो, संपत्ती मिळवण्यासाठीची ही मार्गदर्शक तत्त्वे घेतली आहेत नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकामधून. संपूर्ण पुस्तक नक्की वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचा. पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुस्तक वाचा, आपले अनुभव कळवायला विसरू नका आणि हो, अशा अनेक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर. धन्यवाद.